तर आरोपीला पकडण्याचे पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिलंय असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलेलं आहे। सुरेश धस यांनी देखील खूप मदत केल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलंय। महादेव मुंडे प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। सगळं जे कॉल डिटेल आहे ते पोलिसांना माहिती आहे, त्याचे नाव निष्पन्न आहेत, मग पोलीस जाणीवपूर्वक का नाव ओपन करत नाहीये? का पाठीराखण करते ते हेच मला समजत नाही ना। मग तेच तर जाणून घ्यायचंय ना। जे परळीचे पोलीस आहेत त्यांना तर पुरेपूर माहिती आहे ना। सानप सर तर डायरेक्ट गेले होते ना आरोपी अटक करायला। मग त्यांना कॉल आले ना, मग कुणाचे कॉल आले, काय झाले, कुणा पाठराखण केली हे तर त्यांनी पण सांगितलं नाही ना, आम्हाला पण माहिती नाही ना। आणि जर नाही मग या 15 दिवसात केलं तर मग SIT CID ची तर मी तर पहिल्यापासूनच मागणी करीत आहे। कारण डायरेक्ट इथल्या पोलिसांची नार्को टेस्ट करावी ह्यांनी। नार्को टेस्ट मध्ये तर त्यांना सगळं समजून जाईल ना। काय हे करण्याची गरजच नाही, खोटं बोलण्याची तर त्यांना गरजच येणार नाही पुन्हा। मग डायरेक्ट इथले सगळे जेवढे पोलीस अधिकारी होते त्या चौकशीमध्ये चोरमुले सर बी होते, सगळेच होते, मग त्यांचीच नार्को टेस्ट करून घ्यावी। मग SIT CID ची बी गरज लागणार नाही ना नार्को टेस्ट केल्याच्या नंतर। मग आरोपी तर साक्षात निष्पन्नच होऊन जातील। कॅमेरापासून आप्पासाहेब मोगलकर, मी संभाजी मुंडे, TVN मराठी, परळी.